मध्यरात्रीच्या एका प्रवासाने त्यांच्या आयुष्यात भयान वास्तव आणलं. पनवेल महामार्गावर दिसलेली ती सावली त्यांच्या घरापर्यंत कशी पोचली, एका थरारक घटनेवर आधारित आजची ही भयकथा. कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही. रात्रीचे 12:30 वाजले होते. आकाश काळं ठिक्क पडलं होतं आणि रिमझिम पाऊस सुरू होता. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून आता गाडी सायन पनवेल महामार्गावर आली होती. स्टीअरिंगवर बसलेला अमित थकलेला होता. त्याच्या बाजूला त्याची बायको प्रिया डुलकी घेत होती, तर मागच्या सीटवर त्यांचा 5 वर्षाचा मुलगा चिन्मय शांत झोपलेला होता. पुण्याहून गावी निघाले होते ते. पाऊस आणि रस्त्यांवरील खड्डे यामुळे प्रवासाचा वेग मंदावला होता. किती खड्डे आहेत यार या रोडवर, अमित स्वतःशीच पुटपुटला. पुढून येणाऱ्या ट्रकच्या हेडलाईट्समुळे त्याला थोडा वेळ समोर काही दिसेना. डोळे चोळत त्याने पुन्हा समोर लक्ष केंद्रित केलं. थोड्या वेळाने पाऊस थांबला, पण रस्ता अजूनही ओला होता. डांबरी रस्त्यावर ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे गाडीच्या चाकांचा वेगळाच आवाज येत होता. अमितने सहजच बाजूच्या आरशातून मागून येणाऱ्या गाड्या पाहिल्या. रात्रीच्या वेळी महामार्ग बऱ्यापैकी रिकामा होता. फक्त लांबून काही ट्रक मंद गतीने येत असल्याचे दिवे दिसत होते. अचानक अमितला रस्त्याच्या कडेला जिथे झाडी सुरू होते तिथे काहीतरी पांढरं दिसलं. कोण असेल यावेळी इथे, त्याने विचार केला. त्याने गाडीची लाईट त्या दिशेने मारली. दुसऱ्या प्रकाशात त्याला एक स्त्रीची आकृती दिसली. ती पांढरी शुभ्र साडी नेसलेली होती. तिचे लांब केस तिच्या खांद्यावरून पुढे आले होते आणि ती रस्त्याकडे फाट करून उभी होती. प्रिया, अगं उठ ना, बघ कोण आहे तिकडे. अमितने प्रियाला हलकं उठवलं. प्रिया डोळे चोळत जागी झाली. काय झालं? अगं बघ तिकडे, ती कोण आहे यावेळी इथे. अमितने त्या स्त्रीकडे बोट दाखवलं. प्रियाने पाहिले. हो ना, इतक्या रात्री कोण असेल? काही मदत हवी असेल का तिला? अमितने गाडीचा वेग थोडा कमी केला, पण गाडी थांबवण्याचा विचार त्याने केला नाही. त्याला थोडी भीती वाटली. काही वर्षापूर्वी त्याने पनवेल महामार्गावर एका पांढऱ्या साडीतील बाईच्या भूताची गोष्ट ऐकली होती. रात्रीच्या वेळी ती गाडीसमोर येते आणि तिच्याकडे पाहिलं तर वाईट होतं, असं काहीतरी ऐकलं होतं. त्याला ते आठवून अंगावर काटा आला. त्याने मनातल्या मनात स्वतःला बजावलं, नुसती अंधश्रद्धा आहे. त्याने त्या आकृतीवरून नजर हटवली आणि पुन्हा रस्त्याकडे पाहिलं. गाडी पुढे गेली. थांबवायला हवी होती का गाडी? प्रिया म्हणाली. नको ग, अशा वेळी थांबलेलं बरं नाही. कोण असेल काही सांगता येत नाही, अमित म्हणाला. त्याच्या मनात एक अनामिक भीती घर करून राहिली होती. तो आरशातून मागे पाहू लागला. ती आकृती अजूनही तिथेच उभी होती, पण आता ती थोडी गाडीच्या दिशेने वळल्यासारखी दिसत होती. अमितच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने पुन्हा समोर पाहिलं. त्याचा हात नकळत गिअरवर गेला आणि त्याने गाडीचा वेग वाढवला. थोड्या वेळाने रस्ता चांगला लागला आणि अमितने सुटकेचा श्वास घेतला. नुसता भास असेल, तो स्वतःशीच पुटपुटला. प्रिया पुन्हा डुलक्या घेऊ लागली. चिन्मय अजूनही शांत झोपलेला होता. अमितने FM रेडिओ लावला. जुनी गाणी लागली होती. त्याने वातावरणातील ताण थोडा कमी झाला. अचानक गाडीचा AC थंडगार झाला. अमितला आश्चर्य वाटलं. त्याने ACचा स्विच पाहिला. तो चालूच होता. त्याने तापमान कमी केलं, पण थंडगार वारा अजूनही येत होता. त्याला एक अनामिक भीती वाटली. त्याच वेळी चिन्मय मागून रडू लागला. बाबा, मला भूक लागली आहे. अरे चिन्मय,
किती वाजलेत बघ, थोडा वेळ थांब, आपण घरी पोचलो की खाऊया, प्रिया म्हणाली. चिन्मय अजूनही रडत होता, पण त्याच्या रडण्यात एक वेगळाच आवाज होता. एक प्रकारची किंकाळी मिसळलेली होती. अमितने आरशातून चिन्मयकडे पाहिलं. चिन्मय रडत होता, पण त्याचे डोळे पूर्णपणे उघडले नव्हते. जसा तो झोपेतच रडत असेल. पण त्याचे रडणे थांबले नाही. अमित, मला नाही वाटत त्याला भूक लागली आहे, प्रिया घाबरलेल्या आवाजात म्हणाली. तिने चिन्मयच्या डोक्यावर हात ठेवला. त्याचं अंग थंडगार पडलं आहे. अमितने गाडीची लाईट लावली. चिन्मय अजूनही डोळे मिटून रडत होता, पण त्याचे ओठ विचित्रपणे मागे ओढले गेले होते आणि त्याच्या गळ्यातून एक खडखड करणारा आवाज येत होता, जसं कोणीतरी दाबून रडत आहे. अमितला आठवलं, त्याने त्या बाईकडे पाहिलं नव्हतं, पण प्रियाने पाहिलं होतं. त्याने मागच्या आरशात पाहिलं. रस्त्यावर काहीच नव्हतं. अमितने घाबरून गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला, पण गाडीचा वेग अचानक वाढला. त्याने ब्रेक दाबला, पण गाडी थांबत नव्हती. स्टेअरिंग त्याच्या हातातून निसटल्यासारखं वाटत होतं. त्याच क्षणी चिन्मयने डोळे उघडले. ते डोळे पूर्णपणे पांढरे होते आणि त्याच्या तोंडून एक विकृत भयानक हसण्याचा आवाज बाहेर पडला. तो आवाज लहान मुलाचा नव्हता. प्रिया जोराने ओरडली, अमित बघ, चिन्मयकडे बघ. अमितने क्षणासाठी मागच्या आरशात पाहिले. चिन्मयच्या चेहऱ्यावर आता ते भयानक हसू होतं, पण त्याचे डोळे अमितकडे नव्हते, ते प्रियाकडे रोखले होते आणि त्या डोळ्यांमध्ये एक अमानवी चमक होती. अमितने कशीबशी गाडी कंट्रोल केली आणि ब्रेक मारला. गाडी जोरदार आदळून थांबली. गाडी थांबल्यावर चिन्मयचे रडणे आणि हसणे थांबले. तो शांत झाला. प्रियाने त्याला जवळ घेतले. तो नेहमीसारखा शांत झोपलेला होता. काय झालं होतं हे, प्रिया रडत म्हणाली. अमितलाही काही कळेना. त्यांनी चिन्मयला तपासले. त्याचे अंग आता नेहमीसारखे गरम होते. त्यांनी एकमेकांकडे पाहिले. त्यांना खात्री होती की जे काही घडले ते निव्वळ भास नव्हते. अमितने गाडी पुन्हा सुरू केली आणि ते पुढे निघाले. उजाडताना ते त्यांच्या गावी पोचले. चिन्मय नेहमीसारखा उठला. त्याला काही आठवत नव्हतं. पण पुढचे काही दिवस प्रियाला विचित्र गोष्टीचा अनुभव येऊ लागला. तिला आरशात स्वतःचीच प्रतिमा धूसर दिसू लागली. तिला कधीकधी तिच्या घराच्या कोपऱ्यांमध्ये पांढऱ्या रंगाची हलकीशी झलक दिसे. रात्री तिला विचित्र स्वप्ने पडू लागली, ज्यात ती एका स्त्रीला एका जुन्या लग्नवेशात पाहत होती, पण तिचा चेहरा कधी स्पष्ट दिसत नव्हता. एक संध्याकाळी प्रिया एका खोलीत एकटी असताना तिला तिच्या मागे कोणीतरी उभे असल्याची तीव्र जाणीव झाली. तिने घाबरून मागे वळून पाहिले. तिथे कोणीच नव्हते, पण तिच्या डोळ्यासमोरून एक पांढऱ्या रंगाचा पदर हवेत हळू तरंगत गेला, जसा तो अदृश्य होत असेल. या घटनेनंतर प्रियाला जाणवले की तो भयावह अनुभव केवळ महामार्गावरच थांबलेला नव्हता, तर स्त्रीच्या डोळ्यात डोळा भिडवल्याचा परिणाम तिच्यावर झाला होता. आता ती अदृश्य शक्ती तिच्यासोबतच तिच्या घरी आली होती. महामार्गावरून परतल्यानंतर अमित आणि प्रियाने काही दिवस झालेला प्रकार विसरण्याचा प्रयत्न केला. चिन्मय पूर्णपणे ठीक होता. त्याला काही आठवत नव्हतं आणि तेच त्यांना समाधान देणार होतं. पण प्रियाच्या मनात मात्र एक खोलवरची अस्वस्थता घर करून राहिली होती. पहिल्या काही रात्री तिला शांत झोप लागली नाही. तिला आठवतं, तिने त्या पांढऱ्या साडीतील स्त्रीकडे क्षणभर पाहिलं होतं. डोळे मिटले की तिला तोच चेहरा दिसे, तोच भयान शांत भाव, जसा तो तिच्या मनात कोरला गेला होता. तिला घरात एकटी असताना वारंवार अस्तित्वाची जाणीव होई, जणू कोणीतरी तिच्या मागं उभा आहे, तिला पाहतंय. ती मागे वळायची, पण तिथे कोणीच नसायचं. तिला वाटू लागलं की कदाचित ती वेडी होत आहे. एके दिवशी दुपारी प्रिया स्वयंपाकघरात काम करत असताना तिला अचानक थंडगार वाऱ्याची झुळूक जाणवली, जशी कोणीतरी तिच्या अगदी जवळून गेला असेल. किचनमध्ये खिडक्या बंद होत्या. मग हा वारा कुठून आला? तिच्या अंगावर सरसरून काटा आला.
त्याच क्षणी किचनमध्ये ठेवलेला पाण्याचा ग्लास टेबलवरून खाली पडला आणि फुटला. प्रिया किंचाळली. अमित धावत आला. काय झालं? तू ठीक आहेस ना? अमितने तिला सावरलं. ग्लास तो आपोआप खाली पडला. प्रिया थरथरत म्हणाली. अमितने तुटलेल्या काचेकडे पाहिलं. कदाचित तो किनाऱ्यावर ठेवला असेल म्हणून पडला असेल, पण प्रियाला खात्री होती की ग्लास व्यवस्थित ठेवला होता. रात्री चिन्मयला झोपवताना प्रियाला एक भयानक अनुभव आला. चिन्मय झोपला होता. ती त्याला अंथरुणावर ठेवत होती. त्याचवेळी तिला चिन्मयच्या गादीच्या अगदी जवळ त्याच्या डोक्याशी एखादी स्त्री उभी असल्याची अस्पष्ट आकृती दिसली. ती आकृती पांढरी होती आणि तिचे लांब केस तिच्या खांद्यावरून पुढे आले होते. प्रियाच्या काळजाचा ठोका चुकला. तिने डोळे मिचकावून पुन्हा पाहिलं तर तिथे काहीच नव्हतं, पण तिच्या डोक्यात तो अनुभव पक्का बसला. अमित, मला वाटतंय ती आपल्यासोबत आली आहे, प्रियाने अमितला घाबरत सांगितलं. तिने त्याला स्वयंपाकघरातील घटना आणि चिन्मयजवळ दिसलेल्या आकृतीबद्दल सांगितलं. अमितने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. प्रिया, तू खूप तणावाखाली आहेस. महामार्गावर जे झालं ते भयानक होतं, पण त्याचा विचार करू नकोस. नाही अमित, मी खोटं बोलत नाही आहे. मला जाणवतंय काहीतरी आहे जे माझ्यासोबत आहे, प्रिया रडत म्हणाली. पुढील काही दिवसात प्रियाचे अनुभव अधिक तीव्र होऊ लागले. तिला घरातून मंद कुजबुज ऐकू येऊ लागली, जी कधी कधी स्पष्ट, कधी कधी अस्पष्ट असे. ती आवाजाच्या दिशेने जायची, पण तो आवाज गायब व्हायचा. तिला झोपेतून अनेकदा जोराच्या धक्क्याने जाग येऊ लागली, जसं कोणीतरी तिला हलवून उठवत आहे. एक रात्री प्रियाला बाथरूममध्ये आरशासमोर बसलेली दिसली. तिच्या चेहऱ्यावर एक भयान शांत भाव होता आणि तिचे ओठ काहीतरी पुटपुटत होते, पण तिला काय बोलत आहे हे आठवत नव्हतं. तिला वाटू लागलं की ती आता तिच्या शरीरावरचं नियंत्रण गमावत आहे. सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे चिन्मयच्या वर्तनात थोडा बदल जाणवू लागला. तो कधी कधी एकटाच हसू लागे, जसा तो अदृश्य मित्रांशी खेळत असे. कधी कधी तो भिंतीकडे पाहून काहीतरी बडबडे, जे फक्त त्यालाच ऐकू येत असेल. एकदा तर चिन्मयने प्रियाला विचारले, आई, ती पांढरी आंटी आपल्या घरी का आली आहे? प्रियाला धक्का बसला. चिन्मयला त्या घटनेची आठवण नव्हती. मग त्याला त्या पांढऱ्या आंटीबद्दल कसं कळालं? अमितही आता चिंतेत पडला. प्रियाची अवस्था आणि चिन्मयचं बदललेलं वागणं पाहून त्याला कथेवर विश्वास ठेवावा लागला. त्याने आता प्रियाला एकटीला सोडून जाणे बंद केले. त्यांना जाणवले की त्या भूताचा उद्देश केवळ त्यांना घाबरवणे नव्हता, तर तिला काहीतरी सांगायचे होते किंवा तिला काहीतरी हवे होते. एके दिवशी पहाटे प्रियाला घरातून एक भयानक ओरड ऐकू आली. ती ओरड तिच्या स्वतःच्याच आवाजाची होती. ती घाबरून उठली आणि हॉलमध्ये धावली. हॉलमधील घड्याळ जमिनीवर पडले होते आणि त्याचे तुकडे झाले होते. भिंतीवर जिथे घड्याळ टांगलेले होते तिथे एक अस्पष्ट अशी खूण उमटली होती, जसं कोणीतरी आपल्या बोटांनी भिंतीवर काहीतरी लिहिलेलं असेल. प्रियाने थरथरत्या हातांनी लाईट लावली. भिंतीवर उमटलेले शब्द पूर्णपणे स्पष्ट नव्हते, पण ते एका जुन्या लिपीत लिहिलेले होते. त्या शब्दांमध्ये तिला एक शब्द स्पष्ट दिसला, प्रतीक्षा. प्रियाने भिंतीवर पाहिलेला प्रतीक्षा हा शब्द तिच्या मनात घर करून बसला होता. ती आणि अमित दोघेही त्या घटनेने पूर्णपणे हादरले होते. हे केवळ भास नाही, तर एक अदृश्य शक्ती त्यांच्या घरात वावरत आहे आणि तिला काहीतरी हवे आहे हे आता त्यांना स्पष्ट झाले होते. अमितने प्रियाला धीर दिला. प्रिया, आपण घाबरून चालणार नाही, काहीतरी मार्ग काढूया यावर, अमित म्हणाला. त्यांनी गावातील एका जुन्या जाणकार व्यक्तीला आजोबांना भेटायचे ठरवले. आजोबांनी प्रियाचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले. प्रिया, त्या रात्री तू त्या आत्म्याकडे पाहिलं होतंस ना? आजोबांनी विचारले. हो आजोबा, क्षणभर पाहिलं होतं, प्रिया म्हणाली. तिच्या अंगावर काटा आला. कधी कधी असे काही आत्मे असतात जे कोणत्या तरी कारणाने या जगात अडकलेले असतात. त्यांना काहीतरी संदेश द्यायचा असतो.
किंवा त्यांना कोणाची तरी मदत हवी असते, त्यांच्याकडे पाहिल्याने तुम्ही त्यांच्या प्रभावाखाली येऊ शकता. आजोबांनी गंभीरपणे सांगितले. प्रतीक्षा, याचा अर्थ ती अजूनही वाट पाहत आहे. पण कशाची? आजोबांनी त्यांना काही जुन्या दप्तरे आणि पुस्तके तपासण्याचा सल्ला दिला, ज्यात पनवेल महामार्गाजवळील अशाच काही अनाकलनीय घटनेची नोंद होती. प्रिया आणि अमितने शोध सुरू केला. बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांना वत्सला नावाच्या एका स्त्रीच्या कथेचा उल्लेख सापडला. अनेक वर्षापूर्वी त्याच पनवेल महामार्गावर शगुन नावाच्या एका गावाजवळ वत्सला नावाच्या एका स्त्रीचा एका विचित्र अपघातात मृत्यू झाला होता. अपघातानंतर तिचा मृतदेह बराच काळ तिथेच पडून होता आणि तिला वेळेवर मदत मिळू शकली नाही. तिने शेवटच्या क्षणी मदतीसाठी प्रतीक्षा केली होती, पण कोणीही तिच्या मदतीला आले नव्हते. तिचा आत्मा तेव्हापासून तिथेच अडकला होता. त्या प्रतीक्षेच्या वेदनेत आणि एकटेपणात तिला कोणीतरी तिची व्यथा ऐकावी अशी तिची तळमळ होती. प्रिया आणि अमितला धक्का बसला. त्यांना समजले की वत्सलाचा आत्मा त्यांना तिची शेवटची प्रतीक्षा आणि तिला मिळालेला एकटेपणा सांगण्यासाठी त्यांच्या मागे लागला होता. प्रतीक्षा हा भिंतीवरचा शब्द तिच्या अखेरच्या क्षणाची आठवण करून देत होता. त्या रात्री प्रियाला पुन्हा एकदा भयावह अनुभव आला. वत्सलाचा आत्मा अधिक तीव्रतेने तिच्यावर प्रभाव टाकत होता. प्रियाला आता स्वतःच्या शरीरावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले होते. तिला वत्सलाच्या शेवटच्या क्षणाची ती असह्य वेदना आणि तिची मदतीसाठीची तळमळ जाणवू लागली. तिचे डोळे पूर्णपणे पांढरे झाले आणि तिच्या तोंडातून वत्सलाचा आवाज येऊ लागला. मला वाचवा, मी वाट पाहत होते, कोणी आले नाही, कोणीच नाही. तो आवाज थरथरत होता. त्यात निराशेची आणि एकटेपणाची किंकाळी होती. अमितने घाबरून आजोबांना फोन केला. आजोबांनी त्यांना सांगितले की वत्सलाला मुक्ती देण्यासाठी तिच्या आत्म्याला शांत करावे लागेल आणि तिला ती आता एकटी नाही याची जाणीव करून द्यावी लागेल. त्यांनी अमितला सांगितले की ज्या ठिकाणी तिचा अपघात झाला होता तिथे जाऊन तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी विधी करावेत आणि तिला सन्मानाने निरोप द्यावा. अमितने हिंमत एकवटली. प्रियाचा अवतार घेतलेल्या वत्सलाला घेऊन ते मध्यरात्री त्या महामार्गावर जिथे वत्सलाचा अपघात झाला होता तिथे पोहोचले. अमितने पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे विधी सुरू केला. त्यांनी वत्सलाचे नाव घेऊन तिच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल आणि तिला शेवटच्या क्षणी मदत न मिळाल्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली. आम्ही तुमच्यासोबत आहोत वत्सला. आता तुम्हाला एकटे राहावे लागणार नाही, तुम्हाला शांती मिळो, अमितने कळकळीने म्हटले. जसा विधी पूर्ण झाला तसतसा प्रियाच्या शरीरावरील वत्सलाचा आत्मा थरथरू लागला. एक क्षणभर प्रियाच्या डोळ्यातून पाणी आले. जणू काही वत्सलाला तिची वेदना समजत होती आणि तिला आता शांती मिळत होती. मग एक पांढऱ्या रंगाची ज्योत प्रियाच्या शरीरातून बाहेर पडली आणि ती हवेत विरून गेली. प्रिया बेशुद्ध पडली. सकाळ झाली. प्रिया शुद्धीवर आली. तिने अमितकडे पाहिलं. तिला काहीही आठवत नव्हते, पण तिच्या मनातील भीती आणि अस्वस्थता पूर्णपणे नाहीशी झाली होती. चिन्मयही शांत झोपलेला होता. त्या दिवसापासून प्रियाला कधीही घरात विचित्र अनुभव आले नाहीत. वत्सलाला आता शांती मिळाली होती. तिचा आत्मा अखेर मुक्त झाला होता. पनवेल महामार्गावरची ती भयानक कहाणी आता त्यांच्या भूतकाळातील एक भयानक आठवण बनली होती. पण त्यातून त्यांना एक गोष्ट शिकायला मिळाली होती. काही आत्मे फक्त शांतीची आणि सहानुभूतीची प्रतीक्षा करत असतात. प्रिया आणि अमितने आता ते घर सोडून दुसरीकडे जाण्याचा निर्णय घेतला, कारण त्या घटनेच्या आठवणी त्यांना त्रास देत होत्या. त्या घटनेने त्यांना जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला होता. ते आता प्रत्येक लहान क्षणाची कदर करत होते, कारण त्यांना माहीत होते की आयुष्य किती अनपेक्षित असू शकते. चिन्मय आता आनंदी होता आणि त्याच्या निरागस हसण्याने त्यांच्या जीवनातील भयानता पूर्णपणे पुसून टाकली होती. पनवेल महामार्गावरून पुन्हा प्रवास करताना अमितने सहजच बाजूच्या आरशातून पाहिले, पण यावेळी त्याला फक्त रिकामा रस्ता दिसला.
वत्सलाची प्रतीक्षा आता संपली होती आणि तिला अखेर शांती मिळाली होती. तर ही होती आजची बाईकथा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बाईकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खरी भीती अजून बाकी आहे.